जय श्री कृष्ण माऊली। दक्ष प्रजापती आणि शिवाची कथा म्हणजे प्रजापती दक्षाने आयोजित केलेला यज्ञ। शिव आणि त्याची पत्नी सती यांच्यात झालेला संघर्ष आहे, ज्यामध्ये सतीने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि ते हे शक्तिपीठाच्या निमित्ताने कारण ठरले। दक्ष प्रजापतीनं यज्ञ करण्याचं ठरवलं, पण शिवाला मात्र आमंत्रण नव्हतं। शिव शांतही तेवढेच आहेत आणि रागीट पण तेवढेच आहे। शिव भोळा चक्रवर्ती महादेवाला आमंत्रण दिलं नाही, सर्वांना आमंत्रण दिलं। देवी देवता, इंद्र चंद्र सूर्य वगैरे सर्वांना आमंत्रण। गंधर्व सगळे जण आपापल्या इमानात बसून दक्ष प्रजापतीच्या घरी चाललेले आहेत आणि ते कैलासावरूनच चालले। बघते तर तिच्या बहिणी इमानात बसून बापाच्या घरी यज्ञाला चालल्यात आणि त्या हात करतात, सती तू नाही का येत? काय ग सती, तुला नाही बोलवलं? असं त्या बोलत होत्या। सती म्हणते, काय आज? अगं आपल्या बाबाच्या घरी यज्ञ आहे ना। हो, पण मला नाही आमंत्रण। मग सती महादेवाकडे गेली। काय हो, माझ्या पित्याच्या घरी बघा आज न यज्ञ आहे, सर्व जण चालले तर आपणच नाही चाललो, चला की आपण पण। महादेव म्हणतात, हे बघ सती, आपल्याला आमंत्रण नाही, आपण नाही जायचं। अहो माझ्या बापाच्या घरी यज्ञ आणि कशाला आमंत्रण हवंय, चला आपण जाऊया। सती ऐक ना माझं, त्यांनी आमंत्रण का दिलं नाही हे बघा, मला काहीच सांगू नका, येता की नाही सांगा। अगं सती माझं ऐकून तरी घे, त्यांनी आमंत्रण का नाही दिलं आपल्याला? हे बघा, वडिलाच्या घरी कशाला आमंत्रण लागतं, चला। महादेव म्हणतात, सते यज्ञाला जाऊ नकोस, सते यज्ञाला जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको बरं का सते, यज्ञाला जाऊ नकोस, माझ्या गरीबाचं घर मात्र बुडू नको बघ। सते आपण गरीब आहोत म्हणून तुझ्या बापानं मुद्दामून केले ग हे, ऐक ना माझं, त्यांना तुमची शक्ती मी दाखवून देईल ना, त्यांना दाखवून देईल माझे पती किती श्रीमंत आहेत। नाही कळणार सती त्यांना, तू नको जाऊ। माझे पती साधे नाहीत, माझे पती महान आहेत, माझे पती श्रीमंत आहेत, हे मी माझ्या पित्याला दाखवून देईन। अगं सती ऐक, कोणी नाही ऐकणार तुझं, आणि तुला जायचंच असेल ना तर नंदीला घेऊन जा, मी मात्र येणार नाही। सतीनं नंदीला घेतलं आणि थाटामाटात पित्याच्या घरी निघले। आनंदित झालेली आहे, बायांना माहेर म्हणलं ना तर खूप आनंद होतो, खूप आनंदात चाललेली आहे सती। नंदी पण घागरमळा वाजवत नंदी पण थाटामाटात चाललेला आहे का आपल्या माताच्या पित्याच्या घरी जायचंय म्हणून। नंदीला पण आनंद झालाय आणि दोघं थाटामाटात निघालेले आहेत। सती दक्षाच्या घरी पोहोचली। दक्षाच्या घरी गेली तर तिला कोणीही बोलत नव्हतं, बहिणी पण बोलत नव्हत्या। बहिणी तर हिनवायला लागल्या। दक्षानं बजावून ठेवलं होतं, सतीला जर कोणी बोललं तर माझ्याशी संबंध संपला, असं दक्ष प्रजापतीचं बोलणं होतं। मग त्या बहिणी सतीला म्हणतात, काय ग, मला वाटलं थाटामाटात आली असशील दागदागिने घालून, पण तो तुझा पती अजूनही सापच गळ्यात आहे का? सापच घालतो वाटतं, आणि अंगाला अजूक राखच लावून बसतो का वेड्यासारखा? काही प्रगती केली की नाही? काही झोपडं बिपडं बांधलं की नाही?
का मशानातच राहतो? सतीला विनवत होत्या, पण सती एक शब्द पण बोलत नव्हती. सती मनात म्हणत होती, ह्यांना माहिती नाही माझ्या पतीची पात्रता. माझ्या पती एवढं श्रीमंती कोणाकडेच नाही, हे कसं सांगू. सती मात्र खिन्न होऊन बसली. मग त्या भूतांच्या कवट्या, त्याचेच हार आहेत वाटतं अजूक, ते कधी बदलणार तो? आणि तुला भीती वाटत नाही का ग त्या भूताच्या कवट्याची? तुझ्या पतीचे मित्रच खूप छान आहेत ग भूत, म्हणून हसत होत्या, हिनवत होत्या. सतीचा शोक अनावर झाला. हुंदके देऊन तिला रडू येत होतं, पण कोणापुढे रडणार? कोणीही बोलायला तयार नाही. काय करावं? मी माझ्या पतीची आज्ञा मोडली, म्हणून हे विघ्न आज माझ्यावर ओढवलेलं आहे, असं सतीला वाटत होतं. सतीला वाटलं, बहिणी बोलत नाही, पिता बोलत नाही, पण आई असं करणार नाही. सती तिच्या आईजवळ गेली. आई, तू पण रागावलीस का ग? तू पण मला तुच्छ समजतेस? तू पण मला दारिद्र्य समजतेस का ग आई? तुम्ही राजे आणि मी गरीब. सांग ना ग आई. आई बोल ना. नाही ग सती, मी कसं बरं बाळा तुला मी दारिद्र्य समजाल? बाळा, मला सगळं समजतं ग. मी तुझी आई आहे. मी 9 महिने पोटात वाढवलंय ग सती तुला. मी तुला लहानाचं मोठं केलंय सती. मला तुझं मन कळणार नाही का ग? सती, सती बाळा, तुझ्या पित्याला माफ कर सती. ते चुकतायत, त्याला धनसंपत्तीचा गर्व आहे सती, पण मला सगळं समजतं सती. सती, आईला आपलं बाळ ना लहानच असतं बघ, पण तू माफ करा तुझ्या पित्याला, रागावू नकोस सती. आई, लग्न झाल्यावर मुलगी कोणाकडे येते ग? तुझ्याच कडे ना? हो ना सती. सती, मला काहीही सांगू नको ग, मी आई आहे सती. सती, मी तुझ्यावर रागावले नाही, पण तुझ्या पित्याला मात्र माफ कर सती. नाही आई, मी त्यांना माफ करणार नाही. मी हा यज्ञ पूर्ण होऊ देणार नाही. असं नको करू सती. मी तुझ्याकडं भीक मागते तुझ्या पित्याचं. तुझ्या पित्यासाठी मी तुझ्याकडं भीक मागते, पण असं करू नको सती. आई, त्यांना समजत नाही. आई, मला तू काही सांगू नको, बघ मी काय करते आता. सती यज्ञकुंडाजवळ गेली, सभेत गेली आणि पित्याच्या समोर जाऊन नमस्कार केला. नमस्कार पिताश्री. दक्ष प्रजापती मात्र काही बोलायला लागले. बघा, बिना आमंत्रणाचे पण येतात काही लोक. आमंत्रण नाही, बोलावणं नाही, काही नाही, तरी पण आलेत बघा. सर्वांच्या समोर सतीचा अपमान. सतीला मात्र सहन होत नव्हतं. सती यज्ञकुंडाजवळ गेली. जगत माता तिनं त्या धाडकन यज्ञकुंडात उडी मारली. नंदीनं मोठ्याने टाहो फोडला. माते, तू काय केलंस? मी आता शिवांना काय सांगू? मी महादेवाला काय सांगू माते? मला स्वामी विचारतील तुझी माता कुठे आहे, तर मी काय सांगू? पण महादेवापर्यंत बातमी समजली.
महादेवाला वाटलं ह्या दक्षानं हे काय केलं. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाला खूप दुःख झालं. महादेव शांत पण तेवढेच आहेत आणि रागीट पण तेवढेच आहेत. त्यांना एवढा राग आला, एवढं दुःख झालं, त्यांनी जटा अशा कचा 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 जटा तोडायला सुरुवात केली. जमिनीवर जटा आपटायला सुरुवात केली. त्या जटेमधून वीरभद्र नावाचा एक दैत्य प्रगट झाला. त्या दैत्याला सांगितलं जा आणि दक्षाचं शिर उडव. वीरभद्र गेला. भयंकर युद्ध झालं. यज्ञ बंद पडला. युद्ध झालं आणि दक्षाचं शिर उडवलं. पण सासऱ्याचं शिर उडवल्यावर सासू मात्र महादेवाला शरण गेली. माझी सती तर गेलीच गेली, पण माझं कुंकू पण पुसल्या गेलं. मी तुमच्याकडे पदर पसरते, माझं सौभाग्य मला वापस द्या. ब्रह्मदेव आणि विष्णू पण महादेवाकडे गेले. महादेवाला शांत केलं. मग महादेव शांत झाल्यावर महादेवानं बोकड्याचं शिर त्या दक्ष राजाला लावलं. दक्षाला बोकड्याचं शिर लावलं सासऱ्याला. आणि महादेवानं सांगितलं जे माझ्या दर्शनाला येईल ते बोबो करील तेव्हाच त्याला माझं दर्शन होईल, नाहीतर होणार नाही. ही कथा श्रीमद भागवतामधली आहे. बाकीची कथा देवी भागवत, काली पुराण, शक्ती पुराण यामध्ये बाकीच्या कथेचा उल्लेख आहे. महादेवाला विरह सहन होत नव्हता सतीचा. महादेवाने ते शरीर घेतलं आणि विश्वभर भ्रमण करत राहिले. भ्रमण करता करता जिथे जिथे ते सतीचं अवयव पडलं तिथे तिथे शक्तिपीठ झालेलं आहे. असे 51 शक्तिपीठ झालेत माऊली. 51 शक्तिपीठाचं महत्व अनेक पुराणामध्ये दिलेलं आहे. आपण नक्की बघू शकता.